गोरक्षनाथाला मच्छिंद्रनाथाने सांगितलं, त्रिविक्रम नावाचा राजा मेला आणि त्यांची स्वारी त्या गावातून जात असताना मच्छिंद्रनाथाने गोरक्षनाथ गेले. आता त्यांची कीर्तीच त्या राजाची अशी होती की दानशूर होता, खूप पराक्रमी होता, दयाळू होता, मायाळू होता. सर्व गोष्टी ती चर्चा ऐकली गोरक्षाने. की गोरक्षाने ऐकल्यानंतर विचार केला, ह्या राजाला जिवंत करायचं. त्याने इतकं असं पब्लिक असताना सांगून टाकलं की मी ह्या राजाला जिवंत करेल, नाही जिवंत केल्यास मी स्वतः अग्नी काष्ट घेईल. आता यांनी इकडे गोरक्षाने प्रतिज्ञानी करत तोपर्यंत मच्छिंद्रनाथाने पाहिलं की आता हा जो राजा मेला याचा आत्मा डायरेक्ट तिथे जायला तिथपर्यंत जर पोहोचला नसेल तर हा गोरख जिवंत करू शकेल, आणि ज्या ठिकाणावर जायला पाहिजे तिथे जर पोहोचून गेला तर हा राजा जिवंत होणार नाही. मग त्याने ते पाहिलं, सांगितलं त्याला मच्छिंद्राला की तू हे जे केलं बघ हे चुकीचं केलं, असं करायला नको पाहिजे होतं, तो राजा जिवंत होऊच शकत नाही. म्हणजे मी आपली काष्ट घेत. ते मच्छिंद्रनाथ ते तुम्हाला माहितीच आहे नवनाथ ग्रंथात. त्यांनी सांगितलं गोरक्षाला की पा माझं शरीर मी अशा कुठेही अशा ठिकाणी ठेव, आणि मी 12 वर्ष माझा आत्मा त्या राजाच्या शरीरात सोडतो. 12 वर्षानंतर काय करायचं मी तुला विधी सांगेन, तो विधी करायचा, पण ही गोष्ट कोणाला सांगायची नाही. आता गोरक्षाने काय केलंय तुम्हाला माहितीये. नवनाथ ग्रंथ नाहीच वाचला कमीत कमी घरात ठेवा. आमच्या गावातली गोष्ट, एका माणसाने मुलगा होता, ते नवनाथ ग्रंथ वाचला त्यांनी, त्या एका अध्यायात दिलेलं आहे, ज्याचं लग्न होत नसेल त्याने हा अध्याय वाचावा. तुम्ही वाचलं नाही का अजून? ज्याचं लग्न होत नसेल त्याने तो अध्याय वाचावा. तुम्हाला भेटला म्हणजे महाराज तुम्हाला नवनाथांची गोष्ट म्हटलं चांगला ग्रंथ आहे म्हटलं. म्हणजे मग मी आता पोथीला जातो, तिथे असं रात्री की हा अध्याय वाचल्यानंतर लग्न जमेल, त्याचं लग्न जमत नव्हतं, वाचून टाक. मग वाईट आहे का वाचणं? त्याने तो अध्याय 100 वेळा वाचून टाकला, त्याचं अजून लग्न झालं नाही. आणि झालं तिची विद्या आहे. रावणाला इतकं ज्ञान दिल्यानंतर रावणाने गुरुच्या विरुद्ध जायलाच नको पाहिजे. काही आजचे शिष्य असे ते गुरुच्या विरुद्ध चालतात, पण गुरु शाप देतात हे लक्षात ठेवायचं. मी सोडून मला शाप बिना आशीर्वाद, मी कधीच कोणत्या शिष्याला नाही म्हटलं मी तुला आशीर्वाद देतो, कधीच नाही म्हटलं. आशीर्वाद देत नाही तर शाप देता येईल का? शाप देणं, शाप मिळतो कोणाला लक्षात ठेवायचं. कर्णाने चोरून विद्या संपादन केली, गुरु महाराजला चुकीचं सांगितलं, विद्या संपादन करून घेतले. पण लक्षात ठेवायचं गुरु गुरु राहायचा आहे, गुरु गुरु असतो. त्याची विद्या संपादन होऊ दिली नाही, त्याला शाप दिला, ऐन युद्धाच्या टायमाला तुझ्या रथाचं चाक असेल आणि मी शिकवलेली विद्या तुला येणार नाही, शाप देऊन टाका. हा नंदी बैल, जे बैल आहेत आपले, हा नंदी स्वर्गात होता. माता पार्वती भगवान शंकरची हे चौसर खेळत असताना खेळत होता, तो खेळत बसले आणि खेळता खेळता भगवान शंकरजी हारले आणि माता पार्वती जिंकल्या. बर का फकीरा, लक्षात ठेवायचं. मी तुझ्यावर लक्ष ठेवतोय कारण तुला प्राधान्य पहिले दिलं जातं, आईने मी आज प्राधान्य दिलं होतं. बघ आपलं फकीराला म्हणू द्या, कारण त्याचं शरीराचं म्हणजे जरा ऍक्सिडेंट झालेला आहे, त्याच्यामुळे त्याला तो त्रास होतो जास्त वेळ बसायचा. काय विषय होता? चौसर खेळता खेळता ते माता पार्वती जिंकल्या ना, हा भगवान शंकरजी हारले. भगवान शंकरजी जिंकले असं नंदी बैलाने मान्य केलं. माता पार्वती शाप देऊन टाकला, आजपासून तुझा नंबर मृत्यू लोकात, लगेच पाठवलं. पण मग त्याने एक उपशाप घेतला. तो उपशाप काय असतो? 99.9 सोडून 0.1 हा उपशाप. म्हणे मग मला एक असं उपशाप देऊन टाका. मग सांगितलं म्हणे
पोळ्याच्या दिवशी तुला पुरणाची पोळी खायला भेटेल. किती तो या पुऱ्या गावाच्या पोळ्या ऐकल्यात बैल खाऊन घेईल. हा झाला शाप. जर आपण कोणाचं वाईट नाही केलं, लक्षात ठेवायचं, जर वाईट केलं तर आपल्याला शाप मिळणार. ज्याने मला त्रास दिला असेल ती व्यक्ती माझ्या समोर आल्यानंतर मी शापच देणार आहे का? त्याच्यावरून आरती वाढीन का मी? तुमचं त्याचं जमत नसेल, लक्षात ठेवायचं. किंवा आपण आयुष्यात ज्या माणसाचं नुकसान केलं असेल त्याच्या समोर आयुष्यात चुकून जाऊ नका. तो आपल्याला केव्हाही शाप देईल. मग शाप कोणीही देऊ शकतो. गरीब देऊ शकतो, श्रीमंत देऊ शकतो, अपंग देऊ शकतो, ज्ञानी असो बिगर ज्ञानी असो, कोणीही देऊ शकतो. कारण मी फोर व्हीलर मध्ये फिरतो आणि लोकांचे पैसे बुडवले, आणि मी जर फोर व्हीलर मध्ये फिरलो आणि ज्या व्यक्तीच्या समोरून गेल्यानंतर ती व्यक्ती मला 100% शाप. आम्ही कष्ट करून पैसा कमवला आणि माझा पैसा यांनी बुडवला, आलं लक्षामध्ये. तर म्हणून एकदम चुकून चूक होणार नाही याची दक्षता घ्यायची. मग आम्ही नांद्र्याला गेलो, ते महाराजचे जे साहित्य पाहिलं सर्व हठयोगाचं, म्हटलं बापरे येतं आपल्याकडे हे साहित्य. मग आम्ही गेल्यानंतर बसलो तिथे. कोणत्याही सत्पुरुषाच्या भेटीला जर जायचं तर नारळ न्यायची, अगरबत्ती न्यायची, गुलाल न्यायचं, हार असले मिळाले फुलं तर न्यायचे, नाहीच तर असं का असे ना जायचं. ते आम्ही गेलो तर माझ्या जोडीदारात म्हटलं आपण खाली आज चाललो. मोटरसायकल होती माझ्याजवळ आणि त्या मोटरसायकल मध्ये राखेलच टाकायचो. पेट्रोल घेतले पैसे येत नव्हते, आता जास्त यायला लागले. बरं सुद्धा मला एकदम जुन्या काळामध्ये राखेल 50% आणि पेट्रोल 50%. मग तो म्हणे खाली हात, त्याला खाली हात समजेनी. तो म्हणून आपण कुठे वरती हात करून चाललो. अहो म्हटलं तसं नाही. खाली हात म्हणजे कुठल्याही सत्पुरुषाला भेटायला जा, लक्षात ठेवायचं. किंवा आपल्यापेक्षा वडील मनुष्य जर असेल त्याच्या समोर लहान माणसाने चुकून पान खावणे, बिडी पिवणे, तंबाखू खावणे समोरून दिसला तर तिला उभी फेकून द्या. हो, काही काही प्रेमांचे आप असतात आपल्याला, पण त्याने गुटखा खायला राहतो आणि तो गुटखा कमीत कमी 20 रुपयाचा राहतो. तो चहा प्या सांगितलं, म्हणतो नाही मी घेत नाही. म्हणतो तो प्रेमान पाचतोय तर प्याल काय हरकत आहे. पण त्याचा 20 रुपयाचा गुटखा वाया जातो ना. आता गुटखा आहे, तंबाखू आहे, पान आहे किंवा धूम्रपान कुठलंही जर करत असेल, अशा व्यक्तीला जर कॅन्सर झाला तर आपण काय म्हणू? हो, गुटखा खाल्ला, पान खाल्लं, तंबाखू. माझ्याकडे 95 मध्ये कॅन्सरची केस आली होती. मी त्यांना सहज म्हटलं, तुम्ही बाबा बिडी घेतली, सिगरेट घेतली, पान खाल्ला असेल, तंबाखू घेतले असेल, दारू घेतली असेल, त्याच्यामुळे तुम्हाला कॅन्सर झाला. पण ती व्यक्ती माझ्यापेक्षा हुशार आहे. मी आज त्याचंही नाव घेतो, त्याच्यामुळे मी एक शास्त्रज्ञ बनलो. म्हणे तुम्ही जे बोलतात हे चुकीचं आहे. म्हटलं कसं काय? निर्वेशने, आता तुम्ही जेवढे बसलेले कोणाच्या तरी ऐकण्यात आहे, निर्वेशने माणसाला सुद्धा कॅन्सर झालेला आहे. ऐकण्यात आहे का नाही? मग त्याला कॅन्सर व्हायला पाहिजे का? तो चोरी करत नाही, खोटं बोलत नाही, गलिच्छ खात नाही, गलिच्छ बोलत नाही, एकदम सर्व असल्यानंतर मग त्याला कॅन्सर का झाला याच्यावर मी संशोधन केलं किंवा याला आजार कसा लागला असेल. म्हणजे याला कॅन्सर झाला, भेटायला जायचो. आता ते पारोबा आले, तो मसू अंधारीचा ते वारले. मी यांना असे बरेच पेशंटला जाऊन भेटलो आणि मग माझ्या लक्षात आलं की हे श्वासाचीच क्रिया आहे. तर अशा पद्धतीने माझं संशोधन आहे. शास्त्राचा अभ्यास केला आणि एकलव्यासारखा अभ्यास केला, फक्त आशीर्वाद घेतला.